कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आदित्य सर, माझी फक्त एकच विनंती आहे, आयुष्यात पुन्हा असं काय बी करू नका ज्यानं देवी आई दुखावतील। पारू आय प्रॉमिस, यापुढे काही झालं, कसलाही प्रसंग आला तरी मी या आईला कधीच फसवणार नाही, कधीच नाही। तिच्यापासून कुठलीही गोष्ट लपवणार नाही। नक्की? आय प्रॉमिस। आदित्य, कॉंग्रॅच्युलेशन्स, आय एम सो हॅपी फॉर यू। फायनली तुझ्या आणि सासूमाऊ मधल्या सगळ्या मिसअंडरस्टँडिंग क्लिअर झाल्या। पारू, अगं आम्ही दोघं बोलतोय ना, असं दोन लोक बोलत असताना त्यांच्यामध्ये थांबून त्यांचं बोलणं ऐकायचं नसतं। इतके बेसिक मॅनर्स सुद्धा नाही माहित का तुला? जा। एक मिनिट पारू, थांब। दिशा, आदित्य बरं झालं तू पारूला थांबवलंस ते। पारू थांब तू। अरे आदित्य, या सगळ्या गडबडीमध्ये तू पारू बद्दलची एक गोष्ट विसरलास ना? काय? आणि पारू, तू पण आदित्यला सांगितलं नाहीस का? तू कधीपासून गोष्टी लपवायला लागलीस? अरे आदित्य, पारूचं लग्न आलंय जवळ। ऑफकोर्स पारू लाजली असेल ना तुला सांगायला, पण मग आता आपल्या सगळ्यांना तिच्या लग्नाच्या तयारीला लागलं पाहिजे, खूप कमी वेळ राहिलाय। पारू, आय एम रियली सॉरी। सगळ्या ह्याच्यात लक्षातच नाही राहिलं, बट एनिवे आता सगळं सॉर्ट आउट झालेलं आहे। आता फक्त आणि फक्त तुझ्या लग्नावर फोकस करूया, ओके? पारू, बोल, तुला काय गिफ्ट हवंय लग्नासाठी माझ्याकडून? नाही, काय बी नको। अगं पारू, असं का करतेस? माग ना काहीतरी, परत अशी अपॉर्च्युनिटी नाही येणार। काय आहे, तू लग्न करून हरीश सोबत निघून जाशील, पण आता इथे प्रेझेंट आहेस ना, आणि आदित्य पण छान मूड मध्ये, तर माग काहीतरी त्याच्याकडे। प्लीज पारू, तुझा हक्क आहे तो। आदित्य सर, मला कशाची गरज लागली तर मी नक्की सांगेन, पण आता खरंच काय बी नको। मी येते। मी पण आलेच आदित्य। यू हॅव अ गुड टाइम। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।